माझ्या प्रिय भक्तांना, माझ्या लाडक्या बाळांना, श्री गुरुचरित्र पारायण कसे करावे? श्री गुरुचरित्र पारायण सुरू करत असताना शनिवारचा दिवस किंवा कुठल्याही शुभ दिवशी तुम्ही सुरू करावे. त्याची सांगता शनिवारी सुरू करत असाल तर शुक्रवारी त्याची सांगता करावी. शुक्रवारचा दिवस हा नरसिंह सरस्वती महाराजांचा आनंदाचा दिवस असतो. श्री गुरुचरित्र वाचनाचे 5 नियम असतात. श्री गुरुचरित्राचे वाचन पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून करावे, म्हणजे वाचन करावे. वाचनापूर्वी रोज दत्त महाराजांच्या फोटोची किंवा पोथीची पूजा करून 1 माळ श्री गायत्री मंत्र, 1 माळ श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जपनाम स्मरण करावा. श्री गणपती अथर्वशीर्ष वाचून पोथी वाचण्यास सुरुवात करावी. एका किंवा दुसऱ्या गोष्टींचे लक्ष ठेवावे. कुठेही मन स्थिर ठेवावे आणि कुठेही न बघता एकच स्थिराने एक लयाने वाचन करावे. वाचन करत असताना कोणाशी बोलू नये. वाचन करताना दिवा प्रज्वलित करूनच वाचन करावे, कारण अग्निसाक्षी तर सर्व वाचन आपले पूर्ण होते आणि ते दत्त महाराजांपर्यंत पोहोचते. गुरुचरित्र हे पहाटे 4 वाजेपासून तर संध्याकाळी 4 वाजेपर्यंत केव्हाही वाचन करावे. त्यानंतर कुणालाही वाईट बोलू नये, कोणाचं वाईट चिंतू नये. या कालावधीमध्ये कटाक्षाने ब्रह्मचर्य पाळावे आणि कांदा लसूण वर्ज करावे. सात्विक भोजन करावे. 7व्या दिवशी पारायणाच्या पूर्ण झाल्यावर रोज दत्त महाराजांना आरती आणि नैवेद्य अर्पण करावा. 8व्या दिवशी सांगता केल्यानंतर महाराजांना दत्त महाराजांचा नैवेद्य, कुलस्वामिनीचा नैवेद्य, 4 श्वानांचा नैवेद्य आणि 1 गाईचा नैवेद्य दाखवूनच आपलं पारायण सोडावे. पारायण सोडल्यानंतर दत्त महाराजांना विनंतीपूर्वक आपल्याला आपली जी काही अडचण नसेल, आपला जो काही प्रश्न असेल तो सांगावा आणि मनोभावे त्यांना शरण जावे. तुमचं दत्त पारायण संपूर्ण होईल आणि तुमच्या घरात सुख समृद्धी ऐश्वर्य लाभेल. जिथं दत्त महाराजांची सेवा केली जाते, जिथं दत्त महाराजांना आवर्जून त्यांना बोलवलं जातं, तिथं दत्त महाराज कधी लक्ष्मी माता आणि धन दौलत अन्नधान्य कमतरता पडू देत नाही. त्यांच्या घरात कधीही कलह होत नाही. त्यांच्या घरात सदैव आनंद राहतो. म्हणून कटाक्षाने जे महत्त्वाचे नियम ते पाळले तर आपलं दत्त पारायण संपूर्ण होतं आणि आपल्या ज्या मनोकामना असतात त्या संपूर्ण होतात. दत्त महाराजांचा निरंतर चिरंतर आशीर्वाद आपल्याला मिळतो आणि दत्त महाराज सदैव आपल्या घरात स्थिर राहतात आणि त्यांचा कृपा आशीर्वाद सदैव आपल्या मुलाबाळांवर असतो. म्हणून दत्त पारायण करताना कटाक्षाने हे नियम पाळा आणि दत्त पारायण करा. शुभम भवतु. घेऊ नका, मी सदैव तुमच्या पाठीशी आहे.